मित्रांनो, आपल्या आर्थिक साक्षरतेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ मी आपल्या समोर आणत आहे। तर अ गाईड टू इन्व्हेस्टिंग बेसिक्स इन मराठी, गुंतवणूक सुरू करण्याचे 4 विशेष मार्ग कोणते आहेत, बचत विरुद्ध गुंतवणूक यापैकी आपल्याला काय फायद्याचे आहे आणि आपल्या गुंतवणुकीचा पाया मजबूत कशा पद्धतीने करता येईल हे आपण मराठीमध्ये या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला जर आर्थिक साक्षरता, मोटिवेशनल डेली व्हिडिओज आणि इतरही महत्त्वाचे अपडेट्स पाहिजे असल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। चला सुरुवात करूया। गुंतवणुकी संबंधी 101 गोष्टींचा मूलभूत सारांश आपण या एकाच व्हिडिओत पाहणार आहोत। गुंतवणूक म्हणजे तुमची बचत वाढवणे, ते कसे करायचे याचे सर्व तपशील जाणून घेण्यापूर्वी नवशिक्यांसाठी येथे काही गुंतवणूक संबंधी मूलभूत गोष्टी आहेत ज्या आपणास माहिती असणं आवश्यक आहे। तर पहिला मुद्दा आहे, गुंतवणुकीला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील हा प्रश्न प्रत्येकालाच सुरुवातीला पडतो। जास्त नाही, किंबहुना हे गणितीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे की तुमच्याकडे आणखी काही उपयोजित होईपर्यंत प्रतीक्षा करण्यापेक्षा लहान सुरुवात करणे चांगले असते। जरी तुम्ही रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती थोडे डोळे उघडणारे चक्रवाढ व्याज नावाच्या जादूच्या सूत्रामुळे आहे। आम्ही ते एका मिनिटात कसे कार्य करते ते पाहू आणि होय, आमच्याकडे त्यासाठी कॅल्क्युलेटर सुद्धा आहेत, वेगवेगळे गणित सुद्धा आपण मांडू शकतो। दुसरा मुद्दा आहे, कशात गुंतवणूक करावी हा दुसरा प्रश्न प्रत्येकालाच पडतो। स्टॉक हा एक नवीन पर्याय आहे। स्टॉक म्हणजे शेअर मार्केटमधील शेअर्स। तुम्ही शेअर मार्केटला एक्सपोजर देणारी गुंतवणूक वाहने देखील विचारात घेऊ शकता। शेअर बाजार हे असे ठिकाण आहे जे तुमच्या पैशांवर दीर्घकालीन सर्वोत्तम परतावा देऊ शकते। तिसरा मुद्दा आहे, शेअर्स कसे खरेदी करावे हा पुढचा प्रश्न आपल्याला नक्कीच पडेल। तर स्टॉक्समध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग आणि सर्वात सामान्य मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड खरेदी करणे, ज्याबद्दलचा व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवलेला आहे, तो सुद्धा बिझनेस आनंद या चॅनलवर तुम्ही नक्कीच पहा। हा एक असा प्रकार आहे जो गुंतवणुकीचा प्रकार मोडतो, जो अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतो आणि वेगवेगळ्या समभागांच्या गटांमध्ये गुंतवणूक करतो। याला अनेक टोपल्यांमधील अंडी असे आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो। नंतरचा मुद्दा आहे, स्टॉकमध्ये पैसे कमवण्याचे रहस्य काय आहे। गुंतवणूक करत राहा। वेळ तुमच्या गुंतवणुकीला बाजारातील अपरिहार्य अल्प मुदतीच्या खडबडीत पॅचमधून बाहेर पडू देण्यासाठी आणि स्वभाव इतरांना त्रास होत असताना शांत राहण्याची क्षमता या गुंतवणुकीच्या यशाच्या गुरुकिल्ल्या आहेत। वॉरेन बफे नावाच्या व्यक्तीबद्दल तुम्ही कदाचित ऐकले असेल नसेल तर याबद्दलचा सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता आपण पाहूया बचत विरुद्ध गुंतवणूक यापैकी आपल्याला नेमकं काय फायद्याचं असू शकते। तेथे बचत जसे पैसे जमा करणे आणि नंतर गुंतवणूक आहे ते गुणाकार करणे, त्यांच्यासाठी 2 मोठे फरक आहेत। वेळ आणि तुम्ही तुमच्या पैशासाठी होल्डिंग पेन म्हणून वापरत असलेल्या खात्याचा प्रकार। बचत म्हणजे तुम्ही जे पैसे वापरणार आहात ते तुम्ही अल्प मुदतीच्या उद्दिष्टासाठी पुढील 5 वर्षात किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी भरण्यासाठी वापरणार आहात। ते पैसे अशा खात्यात आहेत जेथे ते द्रव्य आहे, म्हणजे सहज प्रवेश योग्य आणि सुरक्षित, जसे की उच्च उत्पन्न बचत खाते किंवा अगदी CD। जर तुम्हाला खात्री असेल की तुम्हाला ठराविक तारखेपर्यंत निधीची गरज भासत नाही तर आपण FD वगैरे सुद्धा करत असतो। निवृत्तीसारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी राखून ठेवलेल्या पैशातून तुम्ही काय करता ते गुंतवणूक। दीर्घकालीन क्षितिजासह तुम्ही तरलतेऐवजी वाढीला प्राधान्य देऊ शकता। तुमच्या निवृत्तीनंतरच्या सर्व पैशांसह ते सुरक्षितपणे खेळण्यात आणि ते रोख स्वरूपात ठेवण्यात गैर काय आहे, तर महागाईचा परिणाम याच्यावर होत असतो। कालांतराने चलनवाढ रोखीची क्रयशक्ती कमी करते। जेव्हा महागाई जास्त असते तेव्हा हा प्रभाव विशेषतः मजबूत प्रकारचा असतो, परंतु सामान्य वर्षांमध्ये जेव्हा महागाई 2% किंवा 3% चालू असते तेव्हा देखील हे खरे आहे की केवळ 3% महागाईवर जेव्हा तुम्ही गेल्या वर्षी कॉफीमध्ये ठेवलेले $10 बिल खर्च करण्यासाठी जाल तेव्हा ते पैसे तुमच्या गेल्या वर्षी मिळालेल्या किमतीच्या तुलनेत
फक्त $97 किमतीचे किराणा सामान मिळतील. दुसऱ्या शब्दात तुम्ही बसलेली रोख रक्कम पूर्वीसारखी खरेदी करत नाही, कारण प्रत्येक गोष्ट 3% अधिक महाग झालेली आहे. त्याच वेळी पैशाची बचत करणे आणि पैसे गमावणे म्हणजेच खर्च करण्याची शक्ती हे कसे शक्य आहे? आता कल्पना करा की अनेक दशकांच्या चलनवाढीचा पैशांवर काय परिणाम होतो. वास्तविक तुम्हाला कल्पना करण्याची गरज नाही, हे महागाई कॅल्क्युलेटर तुम्हाला दाखवेलच. तर आता आपण पाहूया की तुमची दीर्घकालीन गुंतवणुकीने चलनवाढीला मागे टाकावे असे वाटते, तर हे बरोबरच आहे. तर आता आपण पाहूया की शेअर बाजारात गुंतवणूक करावी का, याबद्दल बरेच जण विचार करतात आणि मागे हटतात. त्याचं कारण राहते की त्यांना नॉलेज नसते, आणि नॉलेज कुठून घ्यायचा हा सुद्धा एक त्यांना प्रश्न पडतो. प्रमुख मालमत्ता वर्गाच्या परताव्याच्या ऐतिहासिक दरावर एक नजर टाकल्यास असे दिसून येते की शेअर बाजार तुम्हाला तुमच्या पैशांसाठी सर्वात मोठा दणका देणार आहे. ऐतिहासिकदृष्ट्या शेअर बाजाराचा सरासरी वार्षिक परतावा महागाईच्या आधी 10% असतो. इतर मालमत्ता वर्ग क्वचितच त्याच्या जवळपास येतात. परंतु बरेच लोक म्हणतात की त्यांना वाटते की ते खूप धोकादायक आहे, किंवा त्यांना पैसे कसे गुंतवायचे हे माहीतच नाही. ही एक वैध चिंतेची बाब असली, आणि गुंतवणुकीमुळे तोटा होण्याचा धोका असतो. पण वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तुम्हाला बाजारातील चढ उतारांची अधिक चांगल्या प्रकारे सुसज्ज करू शकतो, आणि शेवटी तुमचे ध्येय साध्य करू शकतो. तुमचे डॉलर अधिक मूल्यवान होऊ शकतात. ते कसे? तर तुम्ही आता गुंतवणुकीला सुरुवात केल्यास तुम्ही तुमच्या बचत डॉलर्सला अशा वाहनात बसू देऊ शकता जे तुम्ही वर्षानुवर्षे टिकून ठेवू शकता, आणि ते तुम्ही सुरू केले तेव्हापेक्षा अधिक मौल्यवान बनू शकतात. हे रिव्हर्स इन्फ्लेशन सारखे आहे. तुम्ही लहान असताना तुम्ही $1 विकत घेतलेला हॅमबर्गर तुम्हाला $5 दशकानंतर महाग होईल, परंतु तुम्ही $1 बर्गर वर्षानुवर्षे साठवून ठेवू शकत नाही, आणि जेव्हा त्याची किंमत $5 असेल तेव्हा विकू शकता. त्याऐवजी तुम्ही बर्गर बनवण्यात गुंतलेल्या अनेक कंपन्यांची शेअर्स खरेदी करू शकता. बन आणि बीफ उत्पादक, पॅकेजिंग उत्पादक, किरकोळ विक्रेते आणि रेस्टॉरंट, आम्ही तुम्हाला एका क्षणात कसे ते दाखवू, आणि त्यांच्या वाढीचे बक्षीस बरोबर घेऊ शकता. त्यांना तुमचा संभाव्य परतावा तुम्ही तपासू शकता. याचे वेगवेगळे कॅल्क्युलेटर असतात. चक्रवाढ व्याजाचे फायदे. तर चक्रवाढ व्याज म्हणजे आपल्याला कल्पना आहेच. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? हे पळून गेलेल्या पैशाच्या स्ट्रो बॉल सारखे आहे. जसे ते पुढे सरकत असताना मोठे आणि मोठे होत जाते. ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त स्टार्टर मनी लागेल. तुमच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीवर जसे जसे व्याज जमा होऊ लागते तसे तसे ते तुमच्या रोख रकमेत जोडले जाते. तुम्ही व्याज मिळवणे सुरूच ठेवत आहात. तुमची शिल्लक मूल्य वाढेल आणि वेग सुद्धा वाढेल, आणि तो पुढे पुढे जातो. जितक्या लवकर तुम्हाला स्ट्रो बॉल रोलिंग मिळेल तितके मोठे ते मिळवण्याची क्षमता आहे. आता तुमचे पेनी कसे गुणाकार करायचे ते पाहू. गुंतवणूक सुरू करण्याचे 4 मार्ग. तर मित्रांनो, आता काळजीपूर्वक पुढील सर्वच मुद्दे ऐका. तर गुंतवणुकीचे 4 मार्ग आहेत जे आपण चांगली सुरुवात करू शकता. जर तुम्ही म्युच्युअल फंडाचे मालक असाल, उदाहरणार्थ तुमच्या 401K मध्ये, तर अभिनंदन, तुमच्याकडे आधीच स्टॉक आहे हे अनेकांना कळत नाही. परंतु गुंतवणूकदारांना या ग्रहावरील सर्वात मोठ्या संपत्ती निर्मिती मशीनमध्ये प्रवेश मिळू शकणारा हा एक मार्ग आहे. शेअर बाजारातील 4 सर्वात सामान्य प्रवेश बिंदू आहे. पहिला मुद्दा आहे वैयक्तिक साठा. आम्ही ती शुगर कोट करणार नाही. वैयक्तिक स्टॉक खरेदी करण्यासाठी योग्य प्रमाणात संशोधन, सतत परिश्रम आणि जोखमीसाठी पोट आवश्यक आहे. त्या अशा अनेक गोष्टी नाहीत ज्या बहुतेक सेवानिवृत्ती बचतकर्त्यांना हाताळायच्या आहेत. खरं तर अनेक 40K योजना सहभागींना योजनेत वैयक्तिक स्टॉक खरेदी करण्याची परवानगी देत नाहीत. स्टॉक खरेदी करणे तुम्हाला रोमांचकारक वाटत असल्यास जोखीम मर्यादित करण्यासाठी तुम्ही तुमच्या सेवानिवृत्ती पोर्टफोलिओच्या एकूण मूल्याच्या 10% पेक्षा जास्त रक्कम त्यांना समर्पित करण्याचा विचार करू शकता. दुसरा मुद्दा आहे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड ही एक बास्केट आहे ज्यामध्ये विविध गुंतवणुकींचा समूह असतो. बहुतेक वेळा स्टॉक ज्यात सर्वांमध्ये काहीतरी साम्य असते, मग त्या कंपन्या एकत्रितपणे बाजार निर्देशांक बनवतात. इंडेक्स फंडाच्या आनंदाबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही माझे काही मागील व्हिडिओ पाहू शकता.
विशिष्ट मालमत्ता वर्ग, बॉन्ड्स, आंतरराष्ट्रीय स्टॉक किंवा विशिष्ट क्षेत्र, ऊर्जा उद्योगातील कंपन्या, तंत्रज्ञान साठा असे म्युच्युअल फंड देखील आहेत जे केवळ विशिष्ट नैतिक किंवा पर्यावरणीय तत्वांचे पालन करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. तर वेगवेगळे म्युच्युअल फंडचे प्रकार असतात, याबद्दल सुद्धा मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यात तुम्ही सविस्तर पाहू शकता. म्युच्युअल फंडाबद्दल काय चांगले आहे ते म्हणजे एका व्यवहारात गुंतवणूकदार गुंतवणुकीचे व्यवस्थित पॅकेज केलेले संग्रह खरेदी करू शकतात. हे झटपट, सोपे आणि वैविध्यपूर्ण आहे. बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या त्याच्या संपर्कात येणे जी तुम्हाला एक एक करून स्टॉक खरेदी करणे टाळू शकते. तिसरा मुद्दा आहे आपला इंडेक्स फंड. गुंतवणूकदार खरेदी करू शकतील अशा सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडापैकी आम्ही एका विशिष्ट प्रकारासाठी आंशिक आहोत, तो म्हणजे इंडेक्स फंड. का? कारण इंडेक्स फंड सामान्यतः पारंपरिक म्युच्युअल फंडापेक्षा कमी शुल्क आकारतात, ज्यांना एक्सपेन्स रेशो म्हटले जाते, आणि ती कमी किंमत तुमच्या एकूण परताव्याला मोठी वेळ देणारी आहे. तर S&P 500 किंवा नेसडॅक कंपोजिट सारख्या बाजार निर्देशांकाच्या कामगिरीचे प्रतिबिंब दिसणे हे इंडेक्स फंडाचे एकमेव गुंतवणुकीचे उद्दिष्ट असते. हे फंड संपूर्णपणे एका विशिष्ट निर्देशांकात समाविष्ट असलेल्या स्टॉकचे बनलेले असतात. S&P 500 इंडेक्समध्ये सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या US कंपन्यांपैकी सुमारे 500 शेअर्स आहेत, तर नेसडॅक वेगळ्या एक्सचेंजवर ट्रेड केलेल्या हजारो शेअर्सचा मागोवा घेते. त्यामुळे या इंडेक्स फंडाचे रिटर्न ते ट्रॅक करत असलेल्या मार्केटचे प्रतिबिंब करतात. भारताच्या बाबतीत आपण विचार केल्यास निफ्टी, बँक निफ्टी, त्यानंतर वेगवेगळ्या सेक्टरवर आधारित सुद्धा इंडेक्स फंड वेगवेगळे बनलेले असतात. तर दुसरीकडे सक्रियपणे व्यवस्थापित म्युच्युअल फंडाचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट बाजारातील परताव्याचा जो आहे त्यांना हरवणे, बेंचमार्क इंडेक्सला मागे टाकणे आहे. हे करण्यासाठी ते फंडातील गुंतवणूक निवडण्यासाठी आणि निवडण्यासाठी व्यवस्थापकांना नियुक्त करतात, ज्याला आपण फंड मॅनेजर म्हणू शकतो. त्या व्यवस्थापनाचा खर्च, व्यापार, प्रशासन, विपणन, साहित्य इत्यादींच्या खर्चासह तुमच्या गुंतवणुकीच्या परताव्यामधून बाहेर पडतो. मुख्यत्वे त्यामुळे सक्रियपणे व्यवस्थापित केलेले बहुसंख्य म्युच्युअल फंड त्यांच्या बेंचमार्क निर्देशांकात कमी कामगिरी करतात. इंडेक्स फंड मूलतः रोबोट्सद्वारे चालवले जातात. ठीक आहे, शाब्दिक म्हणजे इथे यंत्रमानव नाही, परंतु संगणकाचे अल्गोरिदम आपोआप बाजारपेठेतील येण्या जाण्याचा मागोवा घेण्यासाठी प्रोग्राम केलेले आहेत. संगणक रोबोट्स वॉल स्ट्रीट आकाराच्या वर्षाच्या शेवटी बोनसची मागणी करत नाहीत किंवा कॉर्नर ऑफिसेसची आवश्यकता नाही, त्यामुळे ते खूप स्वस्त होतात. त्या बचत तुमच्याकडे दिल्या जातात. खरं तर सक्रियपणे व्यवस्थापित म्युच्युअल फंडासाठी गुंतवणूकदार जवळपास 9 पट अधिक शुल्क देतात. एक इंडेक्स फंड निवडा आणि तुमचा अधिक पैसा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कालांतराने वाढण्यासाठी राहतो. चौथा मुद्दा आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. इंडेक्स फंडाप्रमाणेच ETF मध्ये गुंतवणुकीचे बंडल असते, जे स्टॉकपासून बॉन्डपर्यंत, चलने आणि रोख रकमेपर्यंत असू शकतात. ETFचे सौंदर्य हे आहे की ते स्टॉकसारखी व्यापार करते. याचा अर्थ गुंतवणूकदार ते शेअरच्या किमतीत खरेदी करू शकतात, जे अनेक म्युच्युअल फंडांना आवश्यक असलेल्या $500 अधिक किंवा कमी अधिक किमान गुंतवणुकीपेक्षा कमी असते. तर तुमचा सेवानिवृत्तीचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी तुम्ही यापैकी वेगवेगळे कोणतेही म्युच्युअल फंड जे आहेत ते वापरू शकता. गुंतवणुकीची निवड कशी करावी हे शिकल्यानंतर उत्तर तुमचे अधिकच स्पष्ट होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता, आणि अजून पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर आवडेल ते सुद्धा कळवू शकता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.